बऱ्याच लोकांना घरात मांजरी किंवा कुत्र आणि इतर प्राणी पाळण्याची आवड असते। लोक या पाळीव प्राण्यांचा आपल्या लेकरांसारखा सांभाळ करतात, त्यांना खूप जपतात। पण तुम्हाला जर कोणी सांगितलं की लोक प्राणी नाही तर दगड पाळतात, तर तुम्हीही यावर प्रश्नात पडाल। तुम्हाला यावर विश्वासही बसणार नाही, पण हे खरं आहे। हा एक ट्रेंडच झाला आहे। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती, त्यात सगळे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत होते आणि सुखदुःखात एकमेकांना साथ देत होते। मुले आपल्या आई वडिलांसोबत राहत होती, त्यामुळे एकटेपणा, चिंता किंवा डिप्रेशन सारख्या समस्याही होत नव्हत्या। पण आजकाल लोकांना एकटेपणा जाणवत आहे। ते मनाला आणि डोक्याला शांतता मिळवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत। याच कारणाने काही लोक आता पाळीव प्राण्यांना सोडून दगड पाळू लागले आहेत। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण दक्षिण कोरियामध्ये असाच ट्रेंड सध्या सुरू आहे। दगड पाळत आहे लोक। साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार दक्षिण कोरियामध्ये लोक एकटेपणाचे इतके शिकार झाले आहेत की मन शांत करण्यासाठी ते अजब काम करत आहे। इथे तरुणांमध्ये पेट्स म्हणून दगड पाळण्याचा ट्रेंड वाढत आहे। त्यांचा वेगळा बेड बनवला जातो, त्यांचे वेगळे कपडे शिवले जातात आणि त्यांना जिवंत प्राण्यांसारखं वागवलं जातं। इतकंच नाही तर त्यांची मसाजही केली जात आहे। जे कोणी असं पेट स्टोन ठेवत आहे ते त्यांना मुलगा किंवा मुलगी मानतात। त्यांच्यासाठी टॉवेल, अंथरूण आणि फेशियल किटही घेतात। हे लोक सांगतात की दगड डिमांडिंग नसतात, ना त्यांना काही खाऊ घालण्याची गरज असते, ना कुठे फिरायला नेण्याची गरज असते। त्यांची किंमत बाजारात 600 रुपये ते 1000 रुपये असते। तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।